श्री स्वामी समर्थ. अधिक मासात गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या 3 राशींना छप्पर फाड पैसा मिळणार आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत कोणत्या आहेत त्या राशी. 8 जून रोजी धन आणि वैभवाची कारक शुक्र ग्रह संध्याकाळी 5:43 कर्क राशीत प्रवेश करतील. त्या राशीत आधीपासूनच गुरु ग्रह उपस्थित आहेत. त्यामुळे 8 जून रोजी गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. ग्रह वेळोवेळी राशी बदल करून शुभ आणि राजयोग तयार करतात. याचा परिणाम मानवी जीवनासोबतच देश-विदेशावरही दिसून येतो. गुरु आणि शुक्र ग्रहाची युती कर्क राशीत होणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ मानला जाणारा गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. हा राजयोग धन, ऐश्वर्य, सुखसुविधा, करिअरमधील प्रगती आणि समाजातील मान सन्मानाशी संबंधित मानला जातो. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीवर दिसून येईल, पण कर्क, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर करण्यात आले आहे. 8 जून रोजी धन आणि वैभवाचे कारक शुक्र ग्रह संध्याकाळी 5:43 कर्क राशीत प्रवेश करतील. त्या राशीत आधीपासूनच गुरु ग्रह उपस्थित आहेत. त्यामुळे 8 जून रोजी गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. गजलक्ष्मी राजयोग कसा तयार होतो? जेव्हा धन, सुख आणि समृद्धीचे कारक गुरु आणि शुक्र ग्रह शुभ स्थितीत एकत्र येतात किंवा एकमेकावर शुभ दृष्टी टाकतात, तेव्हा गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. गुरु ग्रह ज्ञान, भाग्य, पैसा आणि प्रगतीचे प्रतीक मानले जातात, तर शुक्र ग्रह भौतिक सुख, ऐश्वर्य, प्रेम आणि विलासितेचे कारक मानले जातात. या 2 ग्रहांची युती आर्थिक मजबूती, सुख संपत्ती आणि जीवनातील संधी वाढवणारी मानली जाते. गजलक्ष्मी राजयोगाचा कर्क राशीवर प्रभाव. गुरु आणि शुक्र यांची युती तुमच्या राशीत होत असल्यामुळे आत्मविश्वास वाढू शकतो. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते. व्यवसायातही चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंद आणि शांततेचे वातावरण राहील आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहू शकते. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील. तसेच शुक्र ग्रह तुमच्या राशीतून 4थ्या आणि उत्पन्न भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्गही तयार होऊ शकतात. गुरु ग्रह तुमच्या राशीतून 6व्या आणि 9व्या भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे देश-विदेश प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. गजलक्ष्मी राजयोगाचा सिंह राशीवर प्रभाव. सिंह राशीच्या लोकांसाठी हा राजयोग परदेश, गुंतवणूक आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये शुभ ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीतून 12व्या भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. मानसिक ताण कमी होईल आणि समाजात मान सन्मान वाढू शकतो. शुक्र ग्रह तुमच्या राशीतून 3ऱ्या आणि कर्म भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे धैर्य आणि आत्मविश्वास वाढू शकतो.
भाऊ बहिणीचे सहकार्य मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. गुरु ग्रह तुमच्या गोचर कुंडलीत 5व्या आणि 8व्या भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे संततीशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमविवाहाचे योगही बनू शकतात. संशोधन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला राहू शकतो. गजलक्ष्मी राजयोगाचा कन्या राशीवर प्रभाव. कन्या राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात, कारण हा राजयोग तुमच्या राशीतून लाभ आणि उत्पन्न भावात तयार होत आहे. त्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल मानला जात आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीतून धन आणि 9व्या भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. देश विदेश प्रवासाचे योग येऊ शकतात. गुरु ग्रह तुमच्या राशीतून 4थ्या आणि 7व्या भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.